ॲक्टिव्ह ॲबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये 2 डिजिट ॲडिशन एक्झाम्पल्स पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण मल्टी फॉर्म्युलाज वापरले आहेत, म्हणजेच स्मॉल फ्रेंड फॉर्म्युलाज, बिग फ्रेंड फॉर्म्युलाज दोन्हींचंही कॉम्बिनेशन करून मी हे 3 एक्झाम्पल्स घेतलेत की जेणेकरून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना फॉर्म्युला वापरून आपण सोडवणार आहोत, त्यांची मदत आपल्याला होणार आहे। तर आपण हा बीमबार आपण अगोदर क्लिअर करून घेऊया। पहा, आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय। आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे, हे असं मी वरती ठेवते की जेणेकरून आपल्याला मी सोडवताना तुम्हाला दिसेल। ठीक आहे। आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे 11, 23, त्यानंतर 25, 38, 42, 63 आणि 54। 1 2 3 4 5 6 7 7 वेळा आपण ह्या बेरीजा घेतल्या आहेत। 7 एकदम संख्या घेतल्यात आणि यांची आता बेरीज आपल्याला शिकायची आहे। तर आपण 2 अंकी संख्यांच्या ह्या बेरीजा घेतोय की जे आपण 7 वेळा 7 नंबर्स घेतले आहेत। आता हा आपला युनिट रॉड आहे, टेन्स, 100 आणि 1000, पण आपले जे काय आन्सर येईल आपलं ते ह्या 100 पर्यंत साधारणपणे येईल। ठीक आहे। आता पहिला नंबर आहे आपला 11, मग आपण दाखवूया 11। ठीक आहे। त्यानंतर 23, 23, मग 23, इकडे 3, इथे 2 दाखवलेत नंबर्स म्हणजेच 20। आता 38 दाखवायचेत आपल्याला, 23 दाखवले। ठीक आहे। आता आपल्याला 25 दाखवायचेत। आपण इथे बोट ठेवूया म्हणजे आपल्याला सोपं जाईल। आता 25 साठी आपण 5 वरून ॲड करतोय आणि इथे आता 20 साठी आपल्याकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे। मग आता आपण 2चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरणार, म्हणजेच +2चा +2चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला कोणता? +5 - 3। ठीक आहे। +5 - 3। आता त्यानंतर 38। आता आपल्याला इथे बीड आपल्याकडे शिल्लक नाही आहे, मग आता आपण इथून बीड शिल्लक घेणार, म्हणजेच काय 8 साठी फॉर्म्युला 38 साठी 8 साठी काय +10 - 3 सॉरी -2 +10 - 2। आता 3 साठी फॉर्म्युला हे आपल्याकडे आहेत, मग आपण आहे तसेच ॲड करणार आहे। आता पहा आपल्याकडे किती झालेत नंबर 97। ठीक आहे, इथपर्यंत 38। त्यानंतर 42 साठी 2 ॲज इट इज ॲड करूया। इथे 40 कडे आपल्याकडे नंबर नाही आहे, मग आपण 40चा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजेच +100 - 60। आता आपल्याला काय उत्तर मिळाले पहा 139। ठीक आहे। आपण 42 ॲड केले। आता 63, मग 3 साठी आपल्याला इकडे बीट शिल्लक आहे का? नाही आहे। एक मिनिट हा। आता आपल्याकडे इथे आपण 8 घेतला, 42 ॲड केले। ठीक आहे। मग आता आपण 63 ॲड करायचे। आता इथे आपल्याला 3 ॲड करण्यासाठी आपल्याकडे नंबर शिल्लक आहे का? तुम्ही पाहू शकता नाही आहे। मग आता आपण काय करणार, +10 3 साठी आणि +3चा फॉर्म्युलासाठी बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरणार, +10 - 7 -7 8 झाले, हे 7। आता 60 ॲड करण्यासाठी काय करूया, +50 आणि 60चा फॉर्म्युला +100 आणि -40 +100 - 40। आता 54 नंबर ॲड करायचा आहे। मग 4 नंबर ॲड करण्यासाठी काय करूया, आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरू शकतो का? नाही, आपण स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरू शकतो। +4 साठी +5 - 1 +5 - 1 आणि 50 साठी +50। ठीक आहे, +50। मग आता पहा आपल्याला आन्सर किती आलंय, 256। हे आता मी इथे लिहून दाखवते किंवा आपण परत एकदा करूया। ठीक आहे, परत एकदा पहा। आता आपण जरा फास्ट करूया। 11, त्यानंतर 23, त्यानंतर 25, 5 आणि इथे आपण 20 नाही आहेत म्हणून आपण +50 - 30। त्यानंतर 38 साठी काय करणार,
8 मिळवण्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा बीटसाठी काय करणार आपण, बीट नाही आहे मग +10 -2, ठीक आहे. आणि 30साठी +30, त्यानंतर 42 2 आणि 40साठी इथे बीट शिल्लक नाही आहे मग +100 -60, त्यानंतर 63 3 नंबर आपल्याला इथे ॲड करायचा आहे. मग 3 ॲड करण्यासाठी काय करणार, +100 -7 त्यानंतर आणि 60साठी +100 -40 आता 54साठी +4 साठी +5 -1 आणि 50साठी +50. उत्तर आले 256 म्हणजेच 256. पहा दोन्ही वेळेला आपल्याला सेम आन्सर मिळाले, म्हणजे आपलं आलेलं जे आन्सर होतं ते बरोबर आहे. ठीक आहे, आपण पडताळ पद्धती करून पाहू शकतो. एकदा आपण चेक करून पाहायचं आहे. ठीक आहे, आपण दोनदा एक्झाम्पल सोडूया, म्हणजे आपल्याला ते पटकन सॉल्व पण होईल आणि आपल्या मनामध्ये काही राहणार नाही की शंका की आपल्याला हे उत्तर बरोबर आहे की नाही, की चुकलं आहे असं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 16 देन 24. आता 4साठी आता इथे आपण काय करूया, फॉर्म्युला वापरू शकतो. एक मिनिट, 16 त्यानंतर 24 20 आणि 4साठी आता आपण इथे 4चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरूया. +10 -6 त्यानंतर 32 इथे आपण 32 मध्ये 2 आणि इथे 30साठी फॉर्म्युला प्लस आपण वापरू शकतो का, इथे होईल का, +30चा फॉर्म्युला काय, +50 - 2 म्हणजेच +50 - 2. त्यानंतर 36 5 आणि 6 त्यानंतर 30साठी आता इथे आपण काय करू शकतो, बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरू शकतो. इथे 30चा म्हणजे +100 -7. ठीक आहे, त्यानंतर 48साठी काय करूया आपण इथे 6 ॲड नाही केला इथे. परत एकदा घेऊया आपण. पहा 16 त्यानंतर 24साठी आपण काय करूया, आता इथे बिग फ्रेंड फॉर्म्युला म्हणजे +10 - 6 आणि 20 ॲज इट इज आपण मांडूया. त्यानंतर 32 मग 2 आणि 30साठी +50 - 2 20. त्यानंतर 36 6 आणि इकडे 30साठी काय करूया आता +100 - 7. त्यानंतर 48 मध्ये आता इथे आपल्याला ॲड करता येणार नाही आहे, म्हणून आपण काय करूया +10 - 2 +8चा फॉर्म्युला. आणि 40साठी काय करतोय आपण, पहा 40साठी +50 - 1 म्हणजेच 10. त्यानंतर 9साठी +10 - 1 आणि 20साठी 2 ॲड करूया. आता 62 2 आणि 60साठी इथे फॉर्म्युला +100 - 40, पण आता इथे 50 आणि इकडे 40 करूया, म्हणजे आपलं आलेलं किती आन्सर आहे पहा 247. किती येत आहे 247. ठीक आहे, परत एकदा करून पहा सावकाश पद्धतीने की आपल्याला ते जमलं पाहिजे. 16 16 24. आता 24 ॲड करण्यासाठी आपण काय करूया, इथे +10 - 6 त्यानंतर 20 ॲड केलेत. आता 32 2 आणि 30साठी +30साठी +50 - 20. त्यानंतर 36 +56 आणि इथे 30 नंबर ॲड करण्यासाठी +10 - 7. त्यानंतर 8साठी आपण काय करतोय +10
-2 आणि 40 नंबरसाठी काय करूया +50 - 10. त्यानंतर 29 29साठी काय +10 -10 +9साठी +10 -9 आणि आता 20. आता 62साठी काय करायचं +2 आणि 60साठी +100 -1. पाहता आपलं आलेलं आन्सर काय आहे 247. 2 वेळा आलेलं आन्सर आहे आपलं, दोन्ही वेळेस करेक्ट. 247 म्हणजे 247. ठीक आहे. आता एक लास्ट एक्झाम्पल झालं आहे, लक्षपूर्वक पहा की जेणेकरून तुम्हालाही हे एक्झाम्पल्स सॉल्व करताना बरं पडेल, म्हणजे तुम्ही छानपैकी एक्झाम्पल सॉल्व करू शकता. 25 33 आता 3 आपण लिहिले आणि 30साठी +50 -20. त्यानंतर 83. आता आपण 3साठी काय करूया, इथे 3साठी +10 -7 करूया आणि 8साठी +100 -2. मग आता 2 ॲड करण्यासाठी इथे आपण काय करू शकतो, प्लस आता इथे 80चा +8साठी आपण काय करूया +100 -2 करायचे आहेत आपल्याला. परत एकदा पहा 25 +33 33 आणि 30साठी +50 -20. त्यानंतर 33साठी +10 -7 आणि 80साठी +50 +100 -20. आता -20चा फॉर्म्युला काय आहे +50 -30 +50 -30 म्हणजे किती उत्तर येतं 2. आता म्हणजे -2 झाले. आता 45 आता 40 ॲड करण्यासाठी आपण इथे काय करू शकतो +50 -1. त्यानंतर 76 ॲड करण्यासाठी +10 -4. आता 4 आणि हे असं +50 -50 +10 आणि 7साठी +10 -3. त्यानंतर 8 नंबर आणि 40साठी आपण काय करूया +100 -60 आणि 87साठी आता 100 +10 आणि -3. +7साठी -3 आणि 8 म्हणजेच किती 87 म्हणजे आपला आन्सर किती येते पहा 397. पहा परत एकदा पाहू आपण आता. ठीक आहे 25 33 30साठी +50 -20. त्यानंतर 83साठी +10 -7 +80साठी 100 -2. आता -2 करण्यासाठी आपण +50 म्हणजे -50 +30 म्हणजे 20 मायनस होती -50 +3 +30. त्यानंतर 45साठी 5 आणि 40साठी +50 -10 त्यानंतर 56साठी आपण काय करू 76साठी +10 -4. मग 4
64 मायनस करण्यासाठी +50 -10, त्यानंतर आणि 70साठी +10 -3, त्यानंतर 48 हे 8 नंबर आपण दाखवूया आणि 40साठी +30 -60, त्यानंतर 7साठी +10 -7 -3 आणि 80साठी 80. ते एक आन्सर राहिलं इथे. म्हणजे आपला आन्सर आलेला आन्सर आहे 397. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा.